एका बाळानो कसा कलर आलाय गुलगुल्याचा, छान आलाय बघा. तुमच्या आक्कीनं कशी केली ते गुलगुले, तुम्ही पण या खायला. मी आज घरच्या घरी असा दाट रबडीसारखा सुरकुंबा आणि जाळीदार टम्म फुगलेले गुलगुले मी आज घरच्या घरीच केले. ते हे का ही गुलगुले केले, ती सुरकुंबा छान केलाय. पण गुलगुलं आणि सुरकुंबा गोडच झाला की हो, तोंड गोडच पडणार. त्यासाठी मी काय केले तुम्हाला सांगू का? त्यासाठी मी ह्याच्यासोबत खायला मी मिरचीची भजी केली. ते तिखट तिखट बघा, गोड गोड एक गोडाचा एक घास खायचा, तिखटाचा एक घास खायचा, त्याची चवच लई न्यारी आहे. ही एक वाटी गूळ आहे, त्या पातेल्यात टाकून घेते. ह्याच वाटीनं एक वाटी पाणी ओतते ह्यात. ही गॅसवर पातेलं ठेवून घेते. गूळ इरगळा पुरता हे का असं इरगळ आहे गूळ. झाला आता गॅस बंद करून घेऊया. हे बघा, हे एक वाटी गव्हाचं पीठ आहे. ह्या पातेल्यात असं टाकून घेते. असं ही पाणी गार झाले, गाळून घेते. लागल तसं थोडं थोडं घेते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, पीठ घेतलंय पिठात गुळाचं पाणी गाळून ओतलंय, नेमकं करायचं काय? तर हे बघा, ही सूट बडीशोप काढून घेतली बारीक, ह्यात मी टाकून घेते. असे करायचं आहे तर आपल्याला आज गुलगुलं. सूट बडीशोप भाजून ह्यात बारीक करून टाकली. तुम्ही पण कधी बी गुलगुलं करताना सूट बडीशोप टाका, कारण गुलगुला खायला खमंग लागतो. हे राहिलेले बिगुळवणी ह्यात ओतून घेते. असे हो का, एकच वाटी गुळ घेतलं, त्या वाटीनं मोजून मी एक वाटी पाणी ओतलं होतं. तर बघा, प्रमाण बरोबर झालं. थोडंसं चिमटभर ह्यात मीठ टाकून घेते. असं तुम्हाला जर गुलगुलं तुमचं जाळीदार व्हायचं असलं तर एकाच बाजूनं असं पीठ असं मळून घ्या. मी जसं मळलं आहे तसं तुम्ही पण मळून घ्या. पीठ मळून झालं आहे. आता 5-10 मिनटं झाकून ठेवते. हे सगळं आणलेलं साहित्य ह्यात मी भिजायला टाकले रात्रीच्याला. हे आता भिजले. हे जे सगळे सालं काढून घेते आणि ही 2-4 खारका बी मी भिजू घातले. त्या हे सगळं असं सोलून घेते. असं बदामात उष्णता लय असते म्हणून भिजू टाकून टरपाल काढायचं. हे जे सगळ्याची सालं काढले ती आणि हे जे मी कापून घेतले, ही मगज बी, पिस्ता, अक्रोड, चारोळी, ही मनुका, खारीक, बदाम, ही काजू. आता ही एक एक करून सगळं मी तुपात परतून घेते. ही खारीक टाकून घेते, ही मनुका टाकून घेते, काजू टाकून घेते, बदाम टाकून घेते, मगज बी टाकलं, पिस्ता, अक्रोड, चारोळी. ह्याला चांगला कडकपणा येतो तुपात ह्याला भाजून घेते. चांगलं कडक झाले, तळले, काढून घेते. शेवया थोड्या खालवर करून घेऊया. लय भाजायचं नाही, त्या करपतेले थोडंसं खालवर करून घ्यायचं. शेवया भाजून झाले, काढून घेऊया. 1 लिटर दूध आहे, तापाला ठेवलंय. ह्या दुधात मी घट्टपणा यासाठी हे मिल्क पावडर ते कालवून घेतली, ओतून घेते. पण सुरकुंबा रबडीसारखा दाट व्हावा म्हणून मी ह्यात मिल्क पावडर टाकली आहे. खाणारी सुद्धा बोटं चाटून खातेली असा सुरकुंबा करणार आहे आपण आज. शेवया भाजून घेतले, त्या टाकून घेते. तुपात शेवया भाजल्यावर असा घरातनं सगळ्या घमघमाट सुटलाय बघा. आता शेवया टाकल्या, ह्यात आता अजून साखर टाकून घे. मी आता एवढी वाटीभरच टाकते. तुम्हाला किती टाकायचे तुम्ही टाका, जे त्याच्या गोडी प्रमाण असतं. ज्याला गोड लागतं, कोणाला सपक लागतं. ही इलायची पावडर आहे, टाकून घेते. एक खमंग चव येते म्हणून इलायची पावडर टाकून घेते. 5 मिनटं झालं, ह्यात शेवया साखर टाकली आहे. आता शिजलंय. हे सगळं तळलेलं ह्यात टाकून घेते. अजून 5 मिनटं सुरकुंबा आपण शिजू देणार आहे. पलीकडच्या गॅसवर ठेवून अलीकडं आपण गुलगुल करणार आहे. पीठ आपलं चांगलं भिजलंय. आता 10-15 मिनटं झाली. यात थोडा सोडा टाकून घेऊया. तेल तापलंय, गुलगुलं सोडून घेऊया. गुलगुलं म्हणजे वाटतं गुलगुलं कसं करायचं, काय नाही, आपण जसं बेसन भज्याला बेसन मळतो तसंच मळायचं. एवढंच की आपण त्यात कांदा म्हणा, मिरची, बटाट्याचं भजी करतो आणि तसंच पीठ मळायचं, भज्यासारखंच मळायचं आणि झालं. कांद्याचं भजी कसं सोडतं तसं ही पण भजी सोडून घ्यायची. झाले गुलगुलं. ह्यात आटासच काय आहे हो,
आपण पण नडून पडायचं नाही, हे कसं होईल का, कसं करू. टाकल्या आपण हलवायचं नाही, हो का असं मनानं वर येतं, मनानं वर आल्यावर असं हलवायचं. चांगले लाल होस्तोवर असे तळून घ्यायचे. मोठा गॅस करचाल करपून जाईल, बारीक गॅस करचाल तर तेल पिईल गुलगुलं. त्यापेक्षा मध्यम गॅसवर असं तळून घ्यायचं, आदनंमधनं असं हलवायचं. तर चांगला लाल कलर येस्तोवर असं तळायचं. ह्याला म्हणायचं आता आपलं तळून झालं, काढून घेऊया. एका बाळानो कसा कलर आलाय गुलगुल्याचा, छान आलाय बघा. तुमच्या आक्कीनं कशी केली ते गुलगुले, तुम्ही पण या खायला. यात काढून घेते. गरम गरम गुलगुले आणि शिरकुंबा खाण्यासाठी तयार झालाय बघा. तर क्वालिटी ना एक नंबर आहे. गोड आणि गुलगुल इतकं खुसखुशीत झालं तर, आणि आतनं जी टम्म फुगले ना आणि जाळीदार आहे, त्यामुळं खूप छान लागतं आहे. आणि गोड खाल्ल्यानंतर ही कॉम्बिनेशन आहे ना, तर मिरची भाजा गोड खाल्ल्यानंतर तिखट बघा, एक नंबर लागतं आहे, जबरदस्त आहे. अशी जी रेसिपी सांगितली तुम्हाला आख्याच्या रेसिपीमध्ये, ती रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि असं बनवा सुरकुमा आणि गुलगुलं, तर तुमची मुलं ती एकदम तुम्हाला म्हणतील तर एक नंबर केलं आहे.